वेळेला बंटी कांबळे असतील, या क्रिकेटरांबद्दलच्या अनेकशा आठवणी आहेत. ॲज अ क्रिकेटर म्हणून त्यांच्यासोबतचे अनेकसे किस्से जर वेळ मिळाला तर आज दिवसभरात आपण सांगू. आणि मैदानामधले आणि त्याच वेळेला मैदानाच्या बाहेर असणाऱ्या अनेक रसिक प्रेक्षकांना त्याचासुद्धा त्या आठवणींशी जोडू. वळूया सामन्याकडे. एकविरा थळ संघाला विनंती असेल, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. फलंदाज मैदानामध्ये आले. दादा, धोकोडे संघाबद्दल बोलायला लागेल मला. खास करून धोकोडे संघाच्या त्या स्पिरिटचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ज्या ज्या वेळेला म्हणजे संघाचा कर्णधार मितेशने ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल त्यांनी नाणेफेकीचा कौल गमावला होता आणि त्यावेळेला ते म्हणाले की समोरची टीम चांगली आहे. मला मितेशचा ना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नेहमी आठवतो, कारण मोठ्या स्पर्धा तर कधी खेळायची टाळत नाही. बऱ्याच वेळेला काय असतं माहिती आहे का, आपण जर पाहिलं ना तर मी ओपन स्टेटमेंट करणारा माणूस आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की साधारण किमच्या पासून रेवस पट्ट्यापर्यंत गेलं तर अनेक संघ आहेत ना ते मोठ्या स्पर्धा टाळतात. अनेक संघ आहेत मोठ्या स्पर्धा टाळतात, पण धोकवडे हा संघ असा आहे, स्वप्नीलच्या किंवा मितेशच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली असणारा संघ. हा संघ सहसा मोठ्या स्पर्धा टाळत नाही. मैदान हाशिवरेचं असो, बागदांड्याचा असो, किंवा दर्शन वाकडेंच्या स्पर्धा असतील, किंवा आपल्या विभागातल्या स्पर्धा असतील, या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी धोकवडे संघ येतो. त्या जिगरबाज वृत्तीचं कौतुक करणार आहे मी धोकवडे संघाचा. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळताना तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग म्हणून ओळखले जातात. आज आपण पाहतोय एकविरा थळ संघ हा काही एका रात्रीत तयार झालेला संघ नाहीये. त्यांनी सुद्धा अनेक वेळेला पराभव पचवले. एका वर्षी तर असं झालं की सलग 14 क्वार्टर फायनल ते हरले होते एकविरा थळ संघ, आणि त्याच्यामुळं क्वार्टर फायनलचा नारळ काही फुटत नाही आमचा दादा, असंही ते म्हणाले होते. अजिंक्य मला एकदा असा कंटाळून म्हणाला की क्वार्टर फायनलचा दादा का आमचा नारळ फुटत नाही, काय कळत नाही, यंदा क्वार्टर फायनलच नशिबात आहे आणि ज्याच्यामधून आम्ही सामने हारतोय. पण सामने जिंकायला एकदा काही सुरुवात झाली ना की ती सवय लागते. सुमित पत्रे पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन वॉट अ शॉट, या वेळेला कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. संकेतच्या बॅटमधून निघालेला चांगला फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषा सुद्धा गाठतोय. वेलकम फॉर अ बॅट्समन संकेत.
प्रकारच्या मैदानावरती चांगली बॅटिंग करतो. आज आदिल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो गेल्या 2-3 वर्षामध्ये तुफान फॉर्ममध्ये, म्हणजे टॉकिंग अबाउट ओनली एकविरा थळ, पण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. आणि बॉलर याच्याबद्दल बनायचं झालं तर सुमेध पत्रे नंबर 1 बॉलर नक्कीच आहे अलिबाग तालुक्याचा. चांगला चेंडू पुन्हा एकदा, परंतु टप्पा पडल्यानंतर काहीसा होईना उसळी घेतोय चेंडू. जोरदार अपील केलं गेलं होतं, पंचांचा इशारा आला लेग बाईटचा, आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होती ती 5 धावा. अतिशय सुमेध पत्रेचं म्हणाल तर अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स यंदाच्या मोसमामध्ये. काल आपल्या अलिबाग तालुक्याने फ्रेंडशिप ग्रुप आयोजित महाडची जी नाईट स्पर्धा होती त्या ठिकाणी सुद्धा याच अलिबागच्या संघाने आपल्या विजेतेपद प्राप्त केलं होतं. त्याचे प्रमुख विभाग म्हणून आपण बघतो सुमेध पत्रे होते, पंकज जाधव, बाकी सर्व खेळाडू अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू होते. त्यांनी चांगला खेळ सुद्धा करून दाखवला होता. चांगला चेंडू पुन्हा एकदा तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतोय करण या ठिकाणी, चांगला ठेवते, चांगली थोडीशी फेक मात्र खराब होते. त्याचा फायदा बघतो कशा पद्धतीने उचलतात. 1 धाव होती ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी मात्र पळून 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि संघाची धावसंख्या होती ती 7 धावा, 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगला खेळ बघायला मिळणार यात वादच नाहीये. सुरुवात चांगली झालेली आहे दोन्ही संघांकडून. 2 विकेट जरी गेलेल्या असल्या तरी 7 धावा पहिल्या षटकाच्या 5 चेंडू झालेले असताना आलेल्या आहेत, म्हणजे एक चांगली सुरुवात झालेली आहे. 2 महत्त्वपूर्ण डावखुरे जे फलंदाज आहेत ते माघारी परतलेले आहेत. सुमेधने सुद्धा अतिशय चांगली कमबॅक केलं पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर सुद्धा. सुमेध पत्रे आपल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामधील पॉवर प्ले जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे त्याचा शेवटचा चेंडू गोलंदाजीस आलेला आहे. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जयेश लटद्वारा केलं जातं. जयेश लट आपल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावामधील पहिला बाईकमॅन, ज्याची ओळख करून जाते. आपला आमदार चषक जी नाईट स्पर्धा झाली होती त्यामध्ये बाईकमॅन होण्याचा मान त्याने पटकावला होता. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला होता जागृती थळ संघातर्फे. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. तू आत्ताच थोडासा उल्लेख केला होतास की गोलंदाज थळमध्ये पैदा होतात जास्त आणि फलंदाज नावगावमध्ये, परंतु हे 2 गाव जे आहेत थळ नवगाव यामध्ये क्रिकेटचं जर तुम्ही भवितव्य विचार केला तर इतके क्रिकेट वेडे आहेत की संपूर्ण जर मैदानामध्ये जर त्यांचा संघ असतील कुठे बाहेर तरीसुद्धा मैदानावर तुडुंब गर्दी होती. अतिशय क्रिकेटला प्रोत्साहन देणारे हे 2 गावं आहेत. ॲब्सोल्युटली. आणि ही महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपण पाहिलं तर दरम्यान या पहिल्या षटकाच्या स्कोरकडे एक नजर टाकूया. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती दुसरा गोलंदाज थळ संघाने फिक्स केला असेल. या दोन्ही गावाने ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये आपली स्वतःची एक 8 विकेट काय नाही आय थिंक बॅटिंग पॉवर प्लेच्या बाबत अंपायर तुम्हाला सांगू शकतात त्या बाबतीत. नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही डिसाईड करायचं आहे. हां, दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत, दुसरं तिसरं किंवा चौथं षटक आपण बॅटिंग पॉवर प्ले म्हणून घेऊ शकता. तर त्याच्याबद्दल ते अनभिज्ञ होते म्हणून आपण ही गोष्ट त्यांना सांगितली. दादा, आपण बोलत होतो की नवगाव आणि थळ या क्रिकेटच्या बद्दल. तर या दोन्ही संघांनी एक गोष्ट दाखवली ज्याचा उल्लेख आपण धोकोडे संघाला आज त्यांचं कौतुक ज्याच्याबद्दल केलं ना, की या दोन्ही संघाने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. कोणताही संघ काही एका दिवसात तयार होत नाही आहे. बऱ्याच वेळेला पराभव पचवावे लागतात. मग थळचा संघ असेल किंवा नवगावचा संघ असेल, हे बऱ्याच वेळेला बऱ्याच स्पर्धांमध्ये पराभूतसुद्धा झाले, परंतु पराभव टाळता येऊ शकतात, चुका टाळता येऊ शकतात, त्या वारंवार घडणार नाही याच्यावरचा अभ्यास त्यांनी केला आणि म्हणूनच आज ते संघ श्रेष्ठ ठरले. यावेळेला मात्र करण कोणताही दबाव न घेता खेळण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या षटकासाठी पवन कोंडाजी गोलंदाजीलेला आहे. पवन सुद्धा एक अतिशय हरहुन्नरी असा गोलंदाज आहे. महाशिवरात्री चषकामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती याच पवन कोंडाजीने. कोणतीही स्पर्धा असो, कितीही मोठी स्पर्धा असो, अतिशय आपली गुणवत्ता तो नेहमी त्या ठिकाणी जोपासताना दाखवताना दिसत असतो. याही वेळेला त्या षटक घेऊन आलेला आहे. दुसरं षटक घेऊन पॉवर प्ले नाही आहे, मात्र पॉवर प्ले दुसरा असणार आहे तो बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे जो फलंदाजांवर निर्भर असणार आहे. चेंडू हवेत मारण्याचा प्रयत्न केला, 1 धाव मात्र मिळली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करणार होते करण, परंतु त्यावेळेला दुसरी धाव होत नाहीये. अजिंक्य चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या झालेली आहे 10 धावा, डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचतोय. दादा, आपल्याला आठवत असेल यंदाच्याच अलिबाग प्रीमियर लीगमध्ये, म्हणजे पहिल्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये चित्रलेखा पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या थळ संघामध्ये पवन कोंडाजी खेळला होता आणि त्यावेळेला पवन कोंडाजीने
जो परफॉर्मन्स दिला होता ना तो लाजवाब होता. कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये पवन मला वाटतं कदाचित पहिली दुसरी स्पर्धा खेळत असावा, परंतु अशा वेळेला सुद्धा संघातील एक महत्त्वाची कामगिरी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती सोपवली जाते. आणि आज सुद्धा योगायोगाने शेतकरी कामगार पक्ष चषक 2022च्या माध्यमातून आपण जेव्हा एकत्र जमलोय अशा वेळेला पवन कोंडाजीचं स्वतः जीवताईने घरी बोलून त्याचं कौतुक केलं होतं आणि त्याला भरपूर दाद सुद्धा दिली होती. आणि पवनच्या गोलंदाजीचं विशेष कौतुक ताईंनी सुद्धा त्यावेळेला त्याचं केलं होतं. अजिंक्य आणि ती सर्व मंडळी त्यावेळेला तिथे होती. परंतु आज बघा गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय करण आणि कुंदन, ही अतिशय चांगली उमदी जोडी मैदानामध्ये आहे. परंतु करणला अतिशय त्याचे 2 चेंडू बघितले तर अगदी अंदाज आलेला नाहीये. तिसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने टाकलाय. पहिले 2 चेंडू थोडेसे स्लोअर वन पद्धतीचे होते, ऑफ ब्रेक पद्धतीचे होते आणि हा चेंडू जरासा वेगवान पद्धतीने टाकला होता. करणकडे मात्र त्यावेळेला उत्तर नाही आहे या चेंडूवर. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला पवनकडून. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंवर 1-1 धाव खर्च केली, नंतरचे 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले गेले. अतिशय चांगली सुरुवात केली पवनने. पुन्हा आता हा चेंडू आपण बघतोय लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, आउट स्विंग पद्धतीचा चेंडू होतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. अप्रतिम षटक, अतिशय टिचून मारा केला या षटकामध्ये आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस युनिटी धोकवडे संघाची धावसंख्या म्हणाल तर झालेली ती 2 गडी बाद 10 धावा. आता मात्र धावांचा वेग नक्कीच उंचवावा लागेल. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं लोणारे संघाने सुद्धा अशीच धडपडत सुरुवात केली होती. नंतरच्या 3 षटकात त्यांनी धावांचा आलेख उंचावला होता. 2 षटके कंप्लीट झालेले आहेत, 10 धावा धावफलकावर आलेले आहेत आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक संघाचा एक लकी चॅम्प्स म्हणून ज्याचा नेहमी कौतुक केलं जातो असा अशांक साखरकर येतोय गोलंदाजीला. जी अलिबाग प्रीमियर क्रिकेट लीग जी घडली होती आपली नाईट क्रीडा स्पर्धा, मोठी भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धाचा ज्याचा उल्लेख केला जातो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेचा, त्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा अशांक साखरकर बेस्ट बॉलरचं त्या नावाने खिताब त्याला गौरवण्यात आलं होतं आणि ती एक स्पोर्ट्स सायकल होती ती त्याला देण्यात आली होती. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती. मोठ्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेला थळचा संघ अडचणीत येतो त्यावेळेला नेहमी अशांकची गोलंदाजी आपण बहरताना दिसून येतो नेहमी. त्याची समोर फलंदाज आपण बघतोय कुंदन आणि करण, ही जोडी मैदानात आहे. तोडणकर बंधू अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी आता मात्र त्यांना करून दाखवावी लागेल. कुंदनला आपल्या लौकिकास जागावं लागेल. पहिला चेंडू आपण बघतोय, पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, नो प्लस फ्री हिट. अशा प्रकारे एक बोनस मिळतोय फलंदाजांना. 1 धाव अवांतरची वाढते आणि खेळण्याची मुभा, अशा प्रकारची एक संधी प्राप्त होते. बघूया फ्री हिटचा फायदा कुंदन कशा प्रकारे उचलतोय का ते. अशांक साखरकर पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालेला आहे. प्री हिटचा फायदा बघूया कशा पद्धतीने घेतला जातोय आणि घेतोय फायदा. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक्स होता, फ्री हिटचा फायदा होता, त्यामुळे फायदा नक्कीच उचलला तो कुंदनने यावेळेला आणि चेंडू जबरदस्त पद्धतीने टोळावून लावला 4 धावांसाठी. आणि या 4 धावा मात्र नक्कीच नवसंजीवनी देणाऱ्या ठरणार आहेत त्या युनिटी धोकवडे संघाला. धोकवडे संघाची धावसंख्या झालेली आहे 15 धावा, 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जी पहिली पडझड झाली होती ती मात्र थांबवण्यात यशस्वी ठरलेत हे दोन्ही तोडणकर बंधू. आणि आता मात्र एक चांगला धावसंख्येला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे धावसंख्या गाठण्यासाठी. एक चौकार लगावल्यानंतर थोडासा का होईना पण प्रेशर ऑफ माइंड पडतोय गोलंदाजावर. चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 16 धावा धावफलकावर लागत आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना युनिटी धोकवडे विरुद्ध एकविरा थळ या 2 संघांमध्ये लढताना दिसतात. हे 2 संघ या मॅचसाठी झुंजताना दिसत आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय, कोणता संघ या मॅचमध्ये वरचढ ठरतोय. याही वेळेला चांगला चेंडू होता, ऑफस्टम्प पिचिंग चेंडू. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू घोषित परिसरात गेला. 1 धाव मिळालेली आहे ती धोकवडे संघाला, 1 धाव मिळाली कुंदनला. धावसंख्या झाली 16 धावा, 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 17 धावा धावफलकावर लागत आहेत. कमीत कमी 40+ धावा होणं नक्कीच गरजेचं असणार आहे या मैदानामध्ये.
पुन्हा एकदा आपण बघतोय राऊंड विकेटचा मारा करताना चेंडूच्या टप्प्यावरील जे नियंत्रण आहे ते हरवून बसतोय गोलंदाज. आणखी एक अवांतर धाव मिळते. या षटकामध्ये मात्र 3 अवांतर धावा मिळालेल्या आहेत त्या धोकोडे संघाला. तब्बल धावसंख्या झालेली ती 17 धावा, 18 धावा. अशा सकरकर काहीच लय चुकल्यासारखा गोलंदाजी करताना दिसतोय. 3 खराब चेंडू टाकलेत. पहिला नो बॉल टाकला होता, नंतरचे 2 आपण वाईड बॉल बघितले त्याच्याकडून. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा चेंडू, एक वाईड बॉल टाकला जाते तो दुसऱ्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज घेतली जाते आणि पुन्हा घोषित परिसरामध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 1ची वाढ धावसंख्या होती ती 19 धावा, 19 रन्स, 19 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना युनिटी धोकवडे संघ. आणि या वेळेला मात्र काय जबरदस्त देखना शॉट बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. संघाच्या अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यात या तिसऱ्या षटकामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते कुंदन आणि करण. पुन्हा एक जोरकस पहार, चेंडू सीमा रेषा पार. मिळतोय झणझणीत षटकार. आहे अतिशय महागडे षटक ठरलं. 21 धावा तब्बल. ज्या ठिकाणी धावांचा ओघ आटत होता त्याच वेळेला धोकवडे संघाच्या कुंदनने मात्र चांगली बहारदार फलंदाजी केली आणि तब्बल 21 धावा या षटकामध्ये चोपून काढल्या. जे मागच्या मॅचमध्ये घडलं होतं तेच या मॅचमध्ये सुद्धा घडताना बघते. पॉवर प्ले, दुसरा बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो धोकोडे संघादरम्यान याच दरम्यान, कारण त्यांनी बघितलं आपले दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेले आहेत विकेटवर आणि ते पॉवर प्ले घेतात. आणि पॉवर प्लेसाठी पुन्हा एकदा सुमित पत्रेला पाचारण केलं जातंय. संदीप मगाशी म्हटला होतास की धोकोडेचा संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतोय, परंतु येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण बघितलं तर जे आपले त्या विभागातले संघ आहेत ते सुद्धा आता मार्गक्रमण करू लागलेत, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. त्यामध्ये प्रामुख्याने जिराटचा संघ गेल्या वर्षी त्यांनी IPCLच्या मैदानात किंवा IPC किंवा त्या वेलशेजच्या मैदानात सुद्धा चांगली कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे नवजीवन दिघोडीचा संघ सुद्धा आपल्या या स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धात भाग घेतो. बाकीचे संघ जरी येत नसले तरी सुद्धा हे संघ येत असतात. आणि सुपर 8चे संघ ते आपले आहेतच, बाकीचे मिलकतखार, नवखार हे संघ नेहमी येत असतात सर्व बाजूला. सुपर हिटला काही स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे. मुळात सुपरहिट ही संकल्पनाच चुकीची आहे. सुपरहिटला काही पॅरामीटर्स आहेत का की आपण इथे एखाद्याने फायनल मारली तर त्याला सुपरहिटमध्येच घेतो का, असं नाही आहे ना. सो अनेक संघाने वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेणं हे फार महत्त्वाचं राहतं. पहिला चेंडू यावेळेला हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डिक्लेअर स्वरूपात धाव जरूर मिळेल, परंतु दादा जे सुपरहिट वगैरे ही संकल्पना आहे ना ही सगळी म्हणजे थोतांड आहे. आणि आपल्या अलिबाग क्रिकेटमधलं हे एक मी म्हणेन आपण स्वतःसाठी खणलेला तो एक फार मोठा खड्डा आहे. बरोबर आहे. आणि ह्याच संघांमधले जास्तीत जास्त खेळाडू तू बघितले असेल APL मध्ये त्यांना जास्तीत जास्त बोली लागली होती सुपरहिट. आणि ही उपाधी लावलेली आहे ती आपल्याच संघांनीच लावलेली आहे की सुपरमध्ये असेल तर आम्ही येत नाहीत खेळायला. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या संघांना पराभूत करता आणि त्यांच्या विरुद्ध चांगला खेळ दाखवता तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकता. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं की आपण नेहमी त्याच संघांविरुद्ध खेळत राहिलो, आपल्याला चांगला खेळसुद्धा दाखवायचा आहे, मोठ्या स्पर्धासुद्धा जिंकायच्या आहेत, तर आपण कधी स्वतःला स्ट्रॉंग बनवणार. म्हणजे काय असतं की दुसरीला 90% मार्क्स मिळाले काय आणि 5वीला 96% मार्क्स मिळाले काय, त्याला काही फार महत्त्व नसतं. अलीकडच्या काळामध्ये 10वीला 90% मिळाले तरी महत्त्व नसतं. तर त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा विचार करणं गरजेचं आहे असं मी नक्की म्हणेन. याच वेळेला आपण बघतो अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स होती, परंतु दुसरी धाव घेताना कसे बसे पोहोचलेले 2 धाव मात्र पडून पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती
34 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सुमित पत्रेला पुन्हा पाचारण केलेलं आहे पॉवर प्लेसाठी आणि पॉवर प्लेमध्ये सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात सुद्धा केलेली आहे. दुसऱ्या षटकात सुद्धा धावसंख्या आपण बघतोय पुन्हा एकदा धावफलकावर 34 धावा लागलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी आपण बघायला मिळाली कुंदनकडून. मागच्या षटकामध्ये अप्रतिम खेळाचं दर्शन घडवलं. हा हा या वेळेला तेज तर्रार बाउन्सर बघायला मिळालेला आहे. पंचांचा इशाऱ्यात एक डिक्लर झोनचा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये हेल्मेट वापरावं का असा प्रश्न विचारायला काही हरकत नाही आहे. इतका वेगात जोरात आला. माझ्यासारख्या फक्त बसून जॉब करणाऱ्या माणसाला हा चेंडू दिसलाच नसता. बरोबर आहे. आणि सुमित पत्रेची गोलंदाजी तू मागाशीच म्हटलं होतंस की नंबर 1 बॉलर ऑफ द अलिबाग तालुका. आणि खरोखर त्यांच्या जे खेळाडूसुद्धा आहेत त्याच्यासोबत जे सहकार्यात खेळणारे त्यांनी सुद्धा हे अगोदरच सांगितलं की अलिबागमधील एक नंबर 1 गोलंदाज म्हणून त्याचा उल्लेख केला जाईल. हा बघा आत्ताच मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि यावेळेला मात्र आत्महत्या. एक त्याग केला
हॅलो, धावसंख्या आपण बघतोय 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 46 धावा. 47 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पार पडलं जाईल तोपर्यंत आपले छोटे सत्कार आपण करणार आहोत. या ठिकाणी काही सत्कार, या ठिकाणी जयवंत म्हात्रे उपस्थित झालेले आहेत. जयवंत म्हात्रे, सन्माननीय एकनाथजी भगत, अविनाश म्हात्रे, विपुल जैन आणि मलई जैन. जयवंत म्हात्रे आपला सत्कार घ्यायला यायचा आहे नंतर. ठीक आहे. त्याचप्रमाणे एकनाथ भगत, अविनाश म्हात्रे, विपुल जैन आणि मलई जैन यांचे सत्कार करायचे आहेत. मी स्वप्नील म्हात्रे आणि संकेत नाईक यांना विनंती करतोय की आपण या सन्मानितांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन घेऊन चलतोय प्रितेश पाटील यांच्याकडे. एकनाथ भगत, अविनाश म्हात्रे, विपुल जैन आणि मलई जैन. हे असं झालं पाहिजे. आत्ता जे मैदानावर चित्र दिसतंय हे असं दिसलं पाहिजे सलग मॅच संपेपर्यंत. एक टीम जेव्हा बाहेर येते तेव्हा दुसरी टीम इन झाली पाहिजे. थँक्यू विकास दादा. विजयासाठी लक्ष आपण पाहतोय 47 धावा, म्हणजे कुठेतरी विचार केला तर अगदी चॅलेंजिंग टार्गेट आहे. आणि हे आव्हानात्मक लक्ष समोर असताना पाहूया आता एकविरा थळ संघ कशा पद्धतीने बॅटिंग करेल. तसं पाहायला गेलं तर एकविरा थळ संघ बॅटिंग मध्ये अगदी दमदार आहे आणि शेवटच्या क्रमांकाकडे त्यांच्याकडे अव्वल दर्जाचे बॅट्समन सुद्धा आहेत. त्यामुळे कुठेतरी या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. कारण जर आपण पाहिलं ना 5 ओव्हरमध्ये 47 धावा, पण त्याच वेळी कन्सिस्टन्सी सातत्य मध्ये राखण्यामध्ये जे खेळाडू यावर्षी यशस्वी ठरले आहेत त्यामध्ये मी आदिल कुरेशीचं नाव घेईल, नागेश शीतचं नाव घेईल. यांसारखे फलंदाज समोर असताना पाहूया मॅच कशा पद्धतीने रंगेल.
वेलकम फॉर टीम थर्ड. निश्चितपणे आपण पाहतोय धोकुडे संघाने सुद्धा चौकाराने स्टार्ट मिळवला होता आणि त्यानंतर अगदी खराब चेंडू म्हणजे फुलटॉस होता आणि सहजगत्या नागेशजीतने चेंडूला धाडला सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. सुरुवात अगदी भन्नाट पाहायला मिळते एकविरा थळ संघासाठी आणि याच पद्धतीच्या स्टार्टसाठी नागेशजी ओळखला जातो की संघ जो सेमीमध्ये पोहोचला होता त्याला कारणीभूत होती नागेशजीने पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये प्रत्येक मॅच मध्ये केलेली अफलातून इनिंग आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तो करतोय. मितेश टोळणकर वरती हल्ला बोल केल्यानंतर पाहूया आता कशा पद्धतीने मितेश कमबॅक करणार. हा चेंडू रिव्हर्स खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे अगदी स्वतःवरती नाराज आपण पाहतोय नागेशजी. कारण जर आपण पाहिलं ना क्षेत्ररक्षक ऑलरेडी तेथे होता त्यामुळे कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये चेंडू निर्धाव आल्या कारणास्तव स्वतःवरच तो अपसेट आहे. परंतु मितेश कडनं चांगलं कमबॅक सुद्धा पाहायला मिळाले. यावेळी स्टेप आउट केलं डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर लॉंग ऑफ. इट्स अ फॅब्युलस 6 बाय चांगला पदलाले त्या फुटवर्क त्याच्याकडे चांगला आहे. हुक चांगला खेळतो फुल चांगले खेळतो त्याचबरोबरीने रिव्हर्सचा स्ट्रोक सुद्धा त्याच्याकडे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं फटक्यांची एक वेगळ्या पद्धतीची जर आपण पाहिलं ना फटके खेळण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. त्यामुळे आता त्या नागेशजीला कशा पद्धतीने गोलंदाजी करतो मितेश टोळणकर ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार आहे. आणि मला तर वाटतं संदीप सर नागेशजी तितक्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्याला कदाचित जर ओपन टुर्नामेंट मध्ये एखादा चान्स मिळाला ना हा खेळाडू संदीपचं सोनं सुद्धा करू शकतो. तुम्हाला काय वाटते? नागेशजी हा एक कन्सिस्टंट प्लेअर राहिला. बरोबर तू मुद्दा उपस्थित केलास. कारण ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळतं तो संधीचं सोनं तर करतोच परंतु अशा मोक्याच्या क्षणी खेळणारा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ना तो नागेशजी आहे. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप क्रिएट केली. झाल्यानंतर पाहूया आता मितेश टोळणकर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कारण मैदानावर ज्यावेळी राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असताना त्यावेळी ती समोरच्या संघासाठी डोकेदुखी सुद्धा ठरत असते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय सन्मित्र मात्र अगदी उभे राहून खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मात्र जर आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने चेंडू कनेक्ट करायचा होता बॅट वरती घ्यायचा होता त्या पद्धतीने मात्र चेंडू त्याला घेता आला नाहीये. आणि षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती झाले. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 15 धावा धावफल करावं लागल्यात. सुरुवात अगदी दैदिप्यमान झाले आणि असं म्हटलं जातं की तुमची सुरुवात कशी आहे यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. ती सुरुवात अतिशय गोड पाहायला मिळाले. 15 on the book after over number first.
अगदी अफलातून देखणी आणि त्याच वेळी आपण पाहतो अमेझिंग अशी स्टार्ट पाहायला मिळतोय. नागेश शीतकडे नेहमी ज्यासाठी पाहिलं जातं किंबहुना या खेळाडूला नेहमी ज्या धावांसाठी ओळखला जातो ना त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. पण त्याच वेळी धोकुडे संघाची रणनीती आता काय असणार ते सुद्धा पाहण्यासारखं असणार. पंच बंटी कांबळे आपण पाहतो इशारा करतात की आता बॅटिंग पॉवर प्ले सेकंड असणार आहे. कल्पेश म्हात्रे गोलंदाजीला आला आणि कल्पेश म्हात्रेने सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग मध्ये केलेली ती गोलंदाजी आणि त्यावेळी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मोन्या, रोहित पाटील, आदिल कुरेशी यांसारखे गोलंदाज समोर असताना शेवटच्या क्षणी त्याने दाखवलेलं टेम्परामेंट, त्याच वेळी त्याने केलेलं चेंडू कट, ती गोलंदाजी सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची होती. या खेळाडूमध्ये टॅलेंट खूप जास्त प्रमाणात आहे. परंतु जर आपण पाहिलं ना आता एक त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय, परंतु तो संधीचं सोनं करणार का ते सुद्धा पाहण्यासारखं असेल. 15 ऑन द पुट. समोर आता नागेश शीत पाहायला मिळतोय. कल्पेश मात्र अर्थात लारा गोलंदाजीला आला आणि खऱ्या अर्थानं लारा आपण पाहिला ना तर मागील 4-5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षागणिक त्याच्या कामगिरीमध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट आपण पाहिली. अनेक स्पर्धा त्याने त्याच्या संघाला एकादश सुद्धा जिंकून दिल्यात. पण आता मात्र एकवीर थळ सारखा एक तगडा संघ समोर असताना पाहूया कल्पेश मात्रची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार. कल्पेशचा पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगला आलाय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी होणं दुकडे संघासाठी आवश्यक आहे. नागेश शीत म्हटलं तर खऱ्या अर्थाने एक सातत्यपूर्ण परफॉर्मर आहे आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करणं नेहमीच एक चॅलेंज असतं गोलंदाजासमोर. हा चेंडू मात्र आपण पाहतो लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. लेन पूर्णतः गमावली होती गोलंदाज कल्पेश मात्रे याने आणि त्याच कारणास्तव पंचांकडून इशारा आला. यस इट इज वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन 17 ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. आता मात्र स्लोअर वन त्याचबरोबरीने आपण पाहतोय थोडासा आउट स्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कारण लारा असा गोलंदाज आहे त्याला जेव्हा जेव्हा मातेची खेळपट्टी मिळते ना त्याच्या वेळी तो बॅट्समनला नाचवतो आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि एकदा का त्याला टप्पा मिळाला ना की नेहमीच तो अफलातून अचूक टप्प्यावरती मारा करत असतो. यावेळी लारा अगदी चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. येथे मात्र लाऊड अपील, धाव घेण्याचा प्रयत्न, कन्फ्युजन, गडबड, गोंधळ सगळं काही मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण ढोकुडे संघाचे जे एफर्ट झालेत ना ते फक्त विकेट साठी चालू आहेत. त्यांना माहिती आहे इथे एखादी विकेट आली तर आपण सामन्यात येऊ शकतो. परंतु जर आपण पाहिलं ना सन्मित्रचं कौतुक करावं लागेल. तो सुद्धा अगदी वेगामध्ये अगदी स्पीडमध्ये धाव कंप्लीट केले आणि सन्मित्रचा फिटनेस सुद्धा नेहमीच चांगला राहिलाय. कारण जर आपण पाहिलं एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. इतक्या वयामध्ये सुद्धा तो अगदी धावा चोरत असतो आणि आपण जर पाहिलं अगदी समोरून गोलंदाजीची ही धाव त्याने चोरलेली आहे. धाव फलकावरती एकंदरीत 18 धावा लागतात. ते षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पण आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॉलर समोर आलेत आणि ज्यावेळी दोन लेफ्ट हँडेड खेळाडू समोर येतात एकमेकांविरुद्ध त्यावेळी होणारी मॅच बघण्यालायक असते. आता पाहूया या दोन डावखुऱ्या खेळाडूंमध्ये उजवा कोण ठरणार. 18 ऑन द पुट आणि दोन्ही संघाला विनंती असणार आहे जो संघ या मॅच मधनं जिंकेल त्या संघाला त्वरित समाघरत फ्रेंडशिप आणि घरतळी लोणारे या संघासोबत खेळायचं आहे. यावेळी मात्र अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सन्मित्र मात्रच्या बॅटमधना. परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो का कॉर्नरला सिंगल मिळते या चेंडूवर. आणि मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना यावेळी खऱ्या अर्थाने लाराने जबरदस्त कामगिरी केली. कारण पहिल्या षटकामध्ये मितेश टोळणकर महागणा ठरला होता. त्यावेळी कुठेतरी एक चांगला मारा होणं गरजेचं होतं आणि तीच ॲक्युरेसी वाली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले कल्पेश मात्रेकडून. समोर मात्र आपण पाहतोय नागेश शीत अगदी अफलातून बॅटिंग करतोय. स्लोअर वन फलंदाजाला बुचकट टाकणारा संभ्रमात टाकणारा. पुन्हा एकदा आपण पाहतोय लारा आपल्या गोलंदाजी मधली कमाल दाखवून देतोय. मॅजिक दाखवून देतोय. 19 ऑन द पुट. मॅच अगदी चित्तथरारक पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी लाऊड अपील. चेंडू त्याच्या पॅडवरती आपटला होता परंतु कौतुक करावं लागेल लारा याचं. चांगल्या पद्धतीचं टेम्परामेंट त्याने दाखवले गोलंदाजीमध्ये आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं कसब कौशल्य तंत्र लाराकडनं पाहायला मिळालं. 2 षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय 20 धावा फलकावर आल्यात. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर त्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या होत्या
15 आणि या षटकामध्ये 5 धावा, त्यातील 2 धावा या लेग बायच्या रूपात आल्यात. त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं की लाराची गोलंदाजी खेळणं हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असणार आहे, कारण लाराची गोलंदाजी नेहमी नैसर्गिक खेळपट्ट्यांवर चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्याने मात्र नागेश चित सारख्या दमदार बॅट्समनला सुद्धा रोखून ठेवले. कुठेतरी आता थळ संघाला सुद्धा आपली स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. पहिल्या 2 षटकांच्या खेळानंतर 20 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे आता 18 चेंडूंमध्ये इक्वेशन 27 धावांचा पाहायला मिळते. पण थळ संघासाठी जर आपण पाहिलं ना, अगदी ऍडव्हान्टेज जो पॉइंट आहे ना विकास दादा, तो म्हणजे त्यांचे अजून 10 फलंदाज सेफ आहेत आणि त्यामुळे ते कधीही आक्रमण करू शकतात आणि येथे जर 1 ते 2 मोठे स्ट्रोक आले ना, तर मॅच थळ संघाच्या अगदी सहज खिशात जाऊ शकते. ओव्हर नंबर 3 आणि करण तोडणकरच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना, धावा अगदी चांगल्या गतीने आल्यात, किंबहुना पहिल्या षटकांमध्ये धावांची गती अगदी चांगली होती, पण दुसऱ्या षटकामध्ये कल्पेशने केलेली अफलातून गोलंदाजी त्यामुळे धावसंख्येचा आलेख आणि धावसंख्येचा ग्राफ अगदी कमालीचा घसरताना पाहायला मिळालाय. षटक नंबर 3 आणि हे षटक खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण असणार आहे. खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं ना, चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर झालेला बॅट्समन पाहायला मिळतो नागेश शीत, परंतु नागेश शीत समोर आता आव्हान आहे एक नवोदित खेळाडू, परंतु या वर्षीच्या हंगामात प्रत्येक मैदानावरती त्याने चांगले कामगिरी केले असा करण तोडणकर. मॅच अगदी अफलातून पाहायला मिळते. करण तोडणकर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे. अगदी महत्वपूर्ण अशी ओव्हर असणार आहे ही. पहिला चेंडू आपण पाहतोय आपल्या गतीने पूर्णतः बीट केले ते नागेश शीद याला. अर्थात जर आपण पाहिलं विकास दादा, सुरुवात चांगली केली, परंतु मागील षटकांपासून धावांवरती कुठेतरी रोख लावलाय आणि कुठेतरी आता नागेश शीदला सुद्धा विचार विनिमय करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळी धावा येत नसतात त्यावेळी डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची असते, परंतु नागेश शीदचा एकच आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतोय, त्याला केवळ आक्रमक फटके मारायचे आहेत, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळायचं आहे आणि फक्त षटकार चौकार वसूल करायचे आहे. या एकाच इराद्याने तो खेळताना दिसतोय, परंतु त्याच वेळी आपण हुशारी पाहतो धुकडे संघाची. वारंवार गतीमध्ये ते चेंज करतायत आणि कुठेतरी गतीमध्ये स्पीडमध्ये होणारे बदल यामुळे नागेशची वारंवार आपण पाहतोय अगदी बीट होताना दिसतोय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा करण तोडणकर सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर वन आखूट टप्प्याचा कुठेतरी रीड केले नागेश शीदला आणि आपण पाहतो अगदी प्री प्लॅनिंग गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु आता खूप वेळानंतर सन्मित्राला स्ट्राईक मिळाले, त्यामुळे नागेश दबावात होता, स्ट्राईक रोटेट झाले. सो आता सन्मित्रकडे सर्वांच्या नजरा असतील, किंबहुना सन्मित्रच्या बॅटमधला एखादा मोठा शॉट यावा असं सुद्धा थळ संघाला वाटत असेल, परंतु समोर युनिटी धोकडे संघाने एक वेगळ्या पद्धतीची युनिटी आज मैदानावरती दाखवले आणि त्याचमुळे आपण पाहतोय थळ संघ सुद्धा कुठेतरी स्ट्रगल करतोय. त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या बॅटिंगची आवश्यकता मैदानावरती आहे. 21 on the board now. Over number 3 in a progress. इथे सन्मित्रने ठोकलाय अगदी समोर स्टँड अँड डिस्पॅच. 6 number फॉल्ड बाय सन्मित्र मात्रे. एक आतिशी स्ट्रोक पाहायला मिळाला. या षटकारानं खूप काही समीकरण चेंज होणार आहेत आणि आता मात्र धावफलकावरती 27 धावा लागल्यात. फक्त आता 20 धावांची आवश्यकता बॅटिंग करणारा संघासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती 3 चालले, परंतु करणच्या गोलंदाजीवर हल्लाबोल पाहायला मिळालाय. यावेळी फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे करण, त्यानं टिपलं
त्याचबरोबरीने आसिफ मनियार यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी प्रथमेश कवळे याला विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते रजा कुरेशी आणि आसिफ मनियार यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबरीने रवी पाटील आणि वैभव पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी अनिल म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित त्याचा मान सन्मान करायचा आहे. मैदानावरती आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेले, परंतु विकासदा मॅच अगदी रंगात पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने एक चांगला सिनेरो पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती गेले तोपर्यंत पुन्हा एकदा आम्ही घेऊन जातो डीजे मास्टरकडे. जयेश लट पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. कौतुक करावं लागेल, कारण याचं कारण एक षटकार जरूर खाल्ला, पण षटकामध्ये एकंदरीत फक्त 8 धावा दिल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय आता 4, कारण 28 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे 12 चेंडूत विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहेत. आणि ज्यावेळी 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे ना, त्यावेळी पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी भन्नाट मारा केला होता, टिचून गोलंदाजी केली होती, त्या कल्पेशकडे चेंडू सुपूर्द केलाय. आणि थोड संघ मात्र आपण पाहतो या षटकामध्ये सन्मित्र आणि आदिल सारख्या 2 दमदार बॅट्समनला गमावताना पाहायला मिळाला. 12 चेंडू 19 धावा. लेट्स सी व्हॉट विल हॅपन ऑन दिस ग्राउंड. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. कुठेतरी आपण पाहतोय सातत्याने तो स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय, बैठक शॉट वरती जास्त भर देतोय नागेश शीत, पण कौतुक करावं लागेल ते गोलंदाज कल्पेश मात्रे याचं, त्याने सुद्धा प्रभावी मारा या संपूर्ण मॅच मध्ये केलाय. कल्पेश मात्रेची भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो, वॉट अप्रतिम एक्सलंट बॉलिंग.
अप्रतिम क्रिकेट. मी आधीच म्हटलं होतं या गोलंदाजाकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे विकास दादा. खरं तर हा खेळाडू जर आपण पाहिला ना मोठ्या संघांमध्ये खेळत नाही त्यामुळे दिसणार नसतो, परंतु ज्यावेळी त्याला प्लॅटफॉर्म मिळतो ना त्यावेळी या खेळाडूने नेहमी संधीचं सोनं केले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच दमखम कल्पेश म्हात्रेने आज या संपूर्ण स्पर्धेत दाखवले. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो आज गाव टू गाव फॉर्मॅट आहे आणि कुठेतरी त्याने जर आपण पाहिलं ना तर नागेश चिदला चाकवताना पाहायला मिळाले. मागील षटकामध्ये सुद्धा त्याने नागेशला त्रस्त केलं होतं, हैराण केलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच दर्जाची गोलंदाजी तो करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले, 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत. ओहो ओहो, येथे मात्र आपण पाहतोय स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. महत्वाचे खेळाडू ज्यावेळी अपयशी ठरतात ना त्यावेळी अनुभव कामाला येतो आणि यावेळी आपण पाहतोय एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर म्हटलं जातं आणि त्याच वेळी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. कारण हा खेळाडू असा आहे जो 40+ जरी असला ना तरी या खेळाडूकडे 6 चेंडू 6 षटकार मारण्याची धमक आहे आणि नेहमी आपल्या नाविन्यपूर्ण क्रिकेटसाठी ओळखला जातो असा प्रकाश हलेखाने आता मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रकाश मैदानावरती गेल्यानंतर पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल, पण मैदानावरती कल्पेची धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. त्याने खऱ्या अर्थानं प्रभावित मारा केला या संपूर्ण सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा शानदार गोलंदाजी. 2 धावा त्याला लेग बायचे दिले होत्या, म्हणजे फक्त 3 धावा कॅल्क्युलेट केल्या जातील त्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3ही चेंडू निर्धाव. इतकी अप्रतिम एक्सलंट गोलंदाजी होते, त्यामुळे थर्ड संघ बॅकफूट वरती आहे, पिछाडीवरती आहे. प्रकाश काय करणार अशा वेळी? ओहो, इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव आलेली आहे, पण ती धाव सुद्धा लेग बायच्या रूपात. पण थर्ड संघाला धावा कशाही येवो त्याची फरक नाहीये. धावा येणं थर्ड संघासाठी महत्वाचं आहे आणि ती धाव मात्र त्यांना पाहायला मिळाली. पण कौतुक करावं लागेल लारा याचं, ज्या पद्धतीने त्याने मारा केलाय. आता मात्र जर आपण पाहिलं ना 8 चेंडू विजयासाठी आवश्यकता जी आहे 18 धावांची. 8 चेंडू 18 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. 29 ऑन दी बोट. त्यामुळे कुठेतरी मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. मॅच अगदी चांगल्या पद्धतीने रंगलेली पाहायला मिळते. जयेश लट पाहायला मिळतोय. ओहो, प्रतिम मारा. 5 चेंडू टाकलेत आणि 1 धाव लेग बायच्या रूपात दिले आहेत आणि लेग बायची धाव ही गोलंदाजाकडे कॅल्क्युलेट केली जात नाही. त्यामुळे 5ही चेंडू जर पाहिले ना तर लाराने डॉट या पद्धतीने टाकलेत. लाराने आज अप्रतिम कामगिरी केली. अफलातून अगदी थंड डोक्याने कूल मांडणे ते गोलंदाजी करतोय आणि त्याच वेळी आपण पाहतो आता अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी समोर क्षेत्ररक्षक आणलाय, जवळपास सिली मिड ऑफच्या थोडं अलीकडे म्हणावं लागेल. ओहो, यावेळी वाटिंग करूया पंचांच्या डिसिजनचा. बायच्या रूपात धाव आले. 1 धाव बाय आणि लेग बाय, त्यामुळे गोलंदाजाच्या खात्यात ही धाव नसणार आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो कल्पेशच्या या दमदार गोलंदाजीसाठी. 2 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात कल्पेश म्हात्रे याने आणि त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिकाप चषकामध्ये केलेली गोलंदाजी मला वाटतं कालपासूनची सगळ्यात दर्जेदार धारदार गोलंदाजी असू शकेल. धावफलकावरती 30 धावा लागल्यात आणि विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. विकास दादा काय म्हणाल? मॅच अगदी रंगतदार अवस्थेत. ज्या वेळेला पहिल्याच षटकामध्ये 15 धावा निघाल्या होत्या त्यावेळेला वाटलं होतं की सामना कदाचित एकविरा थर्ड संघ एक हाती मॅच जिंकेल, वन मॅन म्हणजे एकतर्फी सामना होईल असं वाटलं होतं. परंतु दुसऱ्या षटकापासून बघितलं अफलातून अद्वितीय अशी कामगिरी केली कल्पेशने आणि सामन्याचं पारडं जे आहे ती संपूर्णपणे 90% जे झुकवलेलं आहे ते आपल्या संघाच्या बाजूने. बघूया शेवटचं षटक घेऊन आलं तो गोलंदाज त्यांचा संकेत आणि कशा पद्धतीने त्याला प्रकाश हालेकांना, कारण एकविरा थर्ड संघाचा एकच असा फलंदाज आहे जो फिरकीला चांगल्या प्रकारे फेस करू शकतो, तो म्हणजे प्रकाश हालेकांना. बघूया प्रकाश हालेकांना कसा सामोरे जातोय संकेतला आणि आपची जी दुपती नाही आहे ती कशी सावरण्याचा प्रयत्न करतोय.
निश्चितपणे, परंतु धोपडे संघाने सुद्धा आपण पाहतो त्यांचं ट्रम्प कार्ड अगदी लास्ट ओव्हरसाठी ठेवलं होतं आणि ज्या खेळाडूकडे खूप जास्त प्रमाणात टर्न आहे ना, असा संकेत मात्रच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. पण जसं विकास दादा म्हटलं ना, की प्रकाश खालेखानाकडे एक वेगळ्या पद्धतीचा टॅलेंट आहे. तो स्पिनर गोलंदाजीला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करू शकतो. पाहूया संकेतची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार. अंतिम ओव्हर जिंकणार कोण? एकविरा थळ की युनिटी धोकोडे? पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी जास्त प्रमाणात वळवण्याचा प्रयत्न. पंच अमित गुलटकर यांकडून इशारा आलाय, चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. सो क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू आहे एक्स्ट्रा स्वैर. 6 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, लेंथ मिळत नाहीये. संकेत मात्र याला आणि गोलंदाजावरती आता मात्र दबाव क्रिएट झालाय. पहिले दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर अगदी खराब पाहायला मिळालेत. 2 धावा एकविरा थळ संघाला प्राप्त होत आहेत. ओहो, यावेळी अतिरिक्त टर्न, फलंदाज बुचक्यात पडला. परंतु जर आपण पाहिलं ना तर पंचांकडून इशारा सुद्धा आला की वाईड आहे. त्यामुळे 17 धावा पाहिजे होत्या आणि संकेतला जास्त टर्न मिळतोय, त्यामुळे 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 6 चेंडू 14 धावा, 33 धावा धाव फलकावर लागल्यात. प्रकाश हालेकाना सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती आहेत, कारण हा असा खेळाडू आहे ना जो लागला ना तर सामनाचं चित्र कधी होता नव्हता करेल ते कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळे पाहूया सगळ्यांच्या नजरा प्रकाशवरती आहेत. प्रकाश कशा पद्धतीने गोलंदाजी बॅटिंग करणार. ओहो, यावेळी आपण पाहतोय आज संकेतला खूप जास्त प्रमाणात टर्न मिळतोय. किंबहुना संदीप सर आपण पाहिलं ना पहिल्या काही चेंडूंवरती तो सुद्धा सरप्राईज झाला ज्यावेळी त्याने चेंडू पिच केले होते. एखाद्या लेडीजला माहेरी गेल्यानंतरचा जो आनंद होतो ना, तो अशी खेळपट्टी बघितल्यानंतर गोलंदाजाला होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय रॉंग वन करण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे प्रकाशला त्याने पुन्हा एकदा बीट केले. त्यामुळे तसं पाहिलं ना आपण पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या आणि 24 चेंडूंमध्ये जवळपास 33 धावा पाहिजे होत्या. त्यावेळी मॅच अगदी इझी होती थळ संघाकडे, पण थळ संघाने खूप सारे डॉट चेंडू खेळले आणि त्या डॉट चेंडूचा आता दडपण, प्रेशर, दबाव पाहतोय आपण थळ संघावरती. इथे मात्र जयेश लटने अगदी महत्वाच्या क्षणी ठोकलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांचा गोलंदाज संकेत मात्र सज्ज होतोय. ओहो, हा चेंडू मात्र अगदी चांगला आणि समीकरण संदीप सर 1 चेंडू 6 धावा.
चेंडू खाली ठेवू की समोर देऊ की त्याच वेळेला लेग स्पिन टाकू की एका दुसरा वाईट टाकून घेऊ मैदानामध्ये, आपल्यावरचं प्रेशर थोडं रिलीज करण्याचा प्रयत्न करू, क्षेत्ररक्षण आपला कॅप्टन आपल्यासाठी काय लावतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बऱ्याच वेळेला असा विचार आपण मुलगी निवडताना सुद्धा आयुष्यात करत नाही, तेवढा विचार करावा लागतो. म्हणून तर क्रिकेटला म्हटलं जातं ना, हा खेळ जितका शक्तीने खेळला जातो ना त्याच्यापेक्षा जास्त युक्तीने सुद्धा खेळला जातो आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं. पाहूया आता गोलंदाजाची स्ट्रॅटेजी काय असणार, कारण सगळं काही गोलंदाजांवरती अवलंबून आहे. त्याने जर चांगला चेंडू टाकला तर दोकोडे जिंकणार, खराब चेंडू टाकला तर थर्ड संघ जिंकणार. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, जिंकणार कोण? युनिटी दोकोडे की एकविरा थर्ड? रिझल्ट ठरवणारा चेंडू. ओहो प्रतिम, आणि ते मात्र युनिटी दोकोडे संघाने आज युनिटी दाखवली. पण महत्वाचं म्हणजे मी कौतुक करीन, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की कल्पेश लालाच्या 2 ओव्हर महत्वपूर्ण आहेत आणि त्याने 2 षटकात 3